शेतकरी, जमीन मालक आणि बँक कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी. आता तुमच्या जमिनीचा डिजिटल नकाशा पीडीएफ, ड्रॉइंग आणि जीएसआय फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. या जी मध्ये नेमकं काय बदल, कोणाला फायदा होणार आणि किती पैसे भरावे लागतील, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण महसूल व वन विभागाच्या 29 जुलै 2026 च्या नवीन शासन निर्णय पाहणार आहे. या जी मध्ये राज्यातील डिजिटल भूमापन नकाशे एपीआय द्वारे उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. बघा, याच्यामध्ये पहिला मुद्दा असा आहे की सर्वे नंबर नकाशे, गट नंबर नकाशे, नगर भूमापन, गावठाण नकाशे, स्वामित्व योजनेतील नकाशे यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. हे नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होते, पण आता ते एपीआय द्वारे विविध विभाग, बँक आणि संस्थांना शुल्क देऊन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की कोणते नकाशे उपलब्ध होणार, तर सर्वे नंबर नकाशे, गट नंबर नकाशे, नगर भूमापन, गावठाण भूमापन, स्वामित्व योजनेतील गावठाण नकाशे हे सर्व एपीआय द्वारे उपलब्ध राहतील. आणि पुढचा तिसरा मुद्दा आहे नागरिकांसाठी किती शुल्क आकारले जाईल, तर पीडीएफ स्वरूपातील डिजिटल स्वाक्षरीचा नकाशा 60 रुपये, ड्रॉइंग 120 रुपये आणि एसएचपी जीएसआय फाईल 120 रुपये जर इतके शुल्क भरावे लागेल. आता याच्यामध्ये पुढचा महत्वाचा चौथा मुद्दा आहे, बँकांना काय सुविधा आहे, तर सरकारी आणि खाजगी बँकांना पीडीएफ, ड्रॉइंग, एसएचपी तसेच जिओ जेएसओएन एपीआय स्ट्रीमिंग ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे कर्ज मंजुरीसाठी जमीन पडताळणी अधिक जलद होऊ शकते. आता बघा, पुढचा पाचवा मुद्दा आहे, महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय विभागांना हे नकाशे पूर्णपणे मोफत उपलब्ध राहतील. पुढचा मुद्दा, सहावा महत्वाचा मुद्दा, जर संपूर्ण गावाचा नकाशा हवा असेल तर शुल्क 5,000 रुपये ठेवण्यात आले आहे. स्वामित्व योजनेतील गावठाण नकाशासाठी 2,000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. आता डिजिटल स्वाक्षरीसह मिळकत पत्रिकाही उपलब्ध होणार आहे. तर ग्रामीण भागासाठी 45 रुपये, नगरपंचायत 90 रुपये आणि महानगरपालिका 135 रुपये असे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. आता पुढचा आठवा मुद्दा आहे, एपीआय डाटा स्ट्रीमिंग ही सुविधा फक्त संस्थानांसाठी उपलब्ध असेल. यासाठी संबंधित संस्थेला नकाशासोबत सामंजस्य करार एमओयू करावा लागेल. पुढचा महत्वाचा नववा मुद्दा आहे, जी मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की एपीआय वापरताना डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023 मधील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. या जी मुळे डिजिटल नकाशे मिळणे अधिक सोपे होणार आहे. बँकांना जलद पडताळणी करता येईल. शासन विभागांमध्ये डेटा शेअरिंगला सुलभ होईल. जीएसआय, ड्रॉइंग आणि पीडीएफ या विविध स्वरूपात अधिकृत नकाशे उपलब्ध होतील. महत्वाची सूचना म्हणजे हा जी जमिनीच्या मालकीचे नियम, सातबारा, क्षेत्रफळ किंवा सीमा बदलत नाही. या शासन निर्णयचा उद्देश डिजिटल नकाशे एपीआय द्वारे उपलब्ध करून देणे आणि त्याच्यासाठी शुल्क निश्चित करणे हा आहे. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महाराष्ट्र शासनाच्या नवीन ची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.